सगळे लोक गोपीनाथ मुंडे गोपीनाथ मुंडे गोपीनाथ मुंडेच म्हणतात. काय दिलं त्या गोपीनाथ मुंडेनं तुम्हाला? स्वाभिमान दिला. हो झालाच नाही आता होणार नाही, झालाच नाही आता होणार नाही, नेताचा एकमेव सारे जगाने पाहिलाय बघाव मुंडे साहेब नावाचा देव, सारे जगाने पाहिलाय बघाव मुंडे साहेब नावाचा देव, साऱ्या जगानं पाहिलाय बघाव मुंडे साहेब नावाचा देव, जगानं पाहिलाय बघाव मुंडे साहेब नावाचा देव. झालाच नाही आता होणार नाही, झालाच नाही आता होणार नाही, नेताचा एकमेव साऱ्या जगाने साऱ्या जगाने साऱ्या जगाने पाहिलाय बघाव मुंडे साहेब नावाचा देव, साऱ्या जगाने पाहिलाय बघाव मुंडे साहेब नावाचा देव. फार मोठं व्यक्तिमत्व होतं. गोरगरीब कष्टकरी सर्व सगळ्या 18 पगड जातींना एकत्र करून शेतकऱ्यांसाठी लढणारं फार मोठं व्यक्तिमत्व होतं. आता केवढं होतं मी कशाला सांगू दादा, तुम्हीच पहा ना. गोपीनाथरावजी मुंडे साहेब गेले, त्यांची मुलगी आता निवडणुकीला उभी होती, पराभूत झाली. आदरणीय पंकजाताई, बरोबर आहे, आमच्या योगेशजीचं खूप प्रेम आहे, राजकीय सामाजिक प्रेम, त्या कुटुंबाशी फार जिव्हाळ्याचं नातं आहे. त्यांचा फॉर्म भरायला सुद्धा आले होते योगेश भैया, तिथं आले होते. हो बघा ना, केवढं मोठं कुटुंब आहे आणि केवढं मोठं महान कार्य आहे. दादा माझ्या अंगावर शहारे येतात. ते नेहमी म्हणायचे, ते किती मोठे होते मी असं नाही सांगणार. आता निवडणुकीमध्ये पंकजाताईचा पराभव झाला आणि पराभव झाल्यानंतर आमच्या साहेबाची लेक पडली, आमच्या साहेबाच्या लेकीचा पराभव झाला, एवढी मोठी लोकनेत्याची लेक पडली. आमचं काय राहिलं? 5 तरुण मुलांनी आत्महत्या केल्या आणि त्याच्यातला एक मुलगा माझ्या गावचा होता, सचिन मुंडे. ते काय म्हणायचा, त्याची क्लिप महाराष्ट्रभर फिरली बघा, तुम्ही पाहिली का नाही? तो म्हणायचा सारखं म्हणायचा, पंकुताई जर पडल्या तर हा सच्या गेला. त्याचं वाक्यच होतं, पंकुताई जर पडल्या तर हा सच्या कायमचा गेला. आणि खरंच गेला. मग आता विचार करा, त्या लोकनेत्यांनी काय दिलं असेल लोकांना, की ज्याची मुलगी पडल्यानंतर, तो नेता तर नाही पण मुलगी पडल्यानंतर 5-5 लोक आत्महत्या करतात. किती दुःख पोहोचलं असेल, किती हृदयात जपलं असेल त्यांनी. मग काय कार्य असेल त्यांचं. असो, ते साहेब म्हणायची, काय ठेवायचे मला आपल्या समोर दादा, अहंकाराचा वारा न लागो राजसा. कैलास बाबा साहेब नेहमी म्हणायचे कार्यकर्त्यांच्या मीटिंग मध्ये, त्यांना कोणीही विचारलं ना, ताई दादा विचारलं ना, साहेब तुम्ही रात्री 2-2 वाजता 3-3 वाजता लोकांना भेटता, लोक तुम्हाला हृदयात ठेवतात, तुमचे फोटो देवाच्या बरोबरीनं भिंतीवर लावतात. आमच्या भागात प्रत्येक घरात फोटो, तुमचे फोटो लावतात, तरीही तुम्हाला त्याचा अहंकार अभिमान कधी वाटत नाही. ते काय म्हणायचे माहित आहे, अरे मी एका सामान्य शेतकऱ्याचा मुलगा आहे, 7वीच्या परीक्षेला 12 किलोमीटर चलत जाताना माझ्या पायाला बूट मिळाला नव्हता, जोडा मिळाला नव्हता घालायला. मला माहित आहे कशाचा अभिमान करू, कशाचा अहंकार धरू. हो, जा त्या मातीच्या गाडग्याला कोणीतरी जाऊन विचारा, त्या थंडगार पाण्याच्या गाडग्याला जाऊन विचारा. तुम्ही जर विचाराल तर ते गाडगं सांगेल तुम्हाला, ते मडकं सांगेल तुम्हाला, ए मडक्या, ए माठा, ए गाडग्या, तू एवढा थंडगार कसा रे, उन्हाळा पावसाळा हिवाळा तू थंडगारच कसा रे, इतकं थंड पाणी देतोयस तू प्यायला, पण इतका थंड कसा रे. तेव्हा ते मातीच्या गाडग्याला वाचा फुटली, ते म्हणायला लागलं, भल्या माणसा मला माहित आहे माझा जन्मही मातीतून झालाय आणि शेवटही मातीत होणार आहे, अहंकार कुठला करू, अहंकार कशाचा धरू. तसं ते म्हणायचे, मी एका गरीब कुटुंबातला शेतकऱ्याचा मुलगा आहे, कशावर अहंकार करू. शेतकऱ्यासाठीच मला जगायचंय आणि शेतकऱ्यासाठीच माझा शेवटचा श्वास मला घालवायचा आहे.
शेवटपर्यंत गोरगरीब शेतकरी कष्टकऱ्यांसाठी जगायचे. मग अहंकार कुणासाठी करू, कशासाठी करू? म्हणून नामदेवरायांची भाषा आहे, अहंकाराचा वारा, अहंकाराने माणूस मोठा होत नाही. अहंकार तो नासा भेद, जगी निंद्य ओवळा. अहंकाराला नाश, त्याचा नाश करा. का नाही? जर अहंकाराचा नाश झाला आणि अहंकार जर तुमच्यात राहिला, कशाचाही, मग कशाचा अहंकार असतो? थोडा आवाज कमी ठेवा म्हणतोय मी. दादा कशा कशाचा अहंकार असतो? एक, सध्याच्या लोकांना रूपाचा अहंकार. रूपाचा अहंकार, मी किती सुंदर आहे, मी किती देखणा आहे, रूपाचा अहंकार. दुसरा ज्ञानाचा अहंकार. ज्ञानाचा अहंकार फार मोठा असतो. माझ्यासारखा मज होणी ज्ञानी कोण आहे? विसरून चालला होता. रावणासारख्याला मातीत मिसळलं अहंकाराने, बाकी काहीच कारण नाही. दुर्योधनाला अहंकार नडला, भल्या भल्यांना अहंकार नडला. मी पुन्हा येईन म्हणणारे अहंकारानं बोलू नये, कधीच अहंकाराची भाषा नसावी. अहंकार गेला तुका म्हणे देव झाला, म्हणून अहंकार नसावा. कुणीतरी छान गायले, चार चार. नको अभिमान करू भल्या मानसा, नको अभिमान धरू भल्या मानसा. नको अभिमान करू भल्या मानसा, नको अभिमान करू भल्या मानसा. येताना घेऊन आलास काय, जाताना घेऊन जाणार काय. नको अभिमान करू भल्या मानसा, नको अभिमान धरू भल्या मानसा. घेऊन आलास काय, दादाला घेऊन जाणार काय. नको अभिमान करू भल्या मानसा, नको अभिमान करू भल्या मानसा. भल्या मानसा, ए भल्या माणसा, कशाचा अहंकार करतोयस? काय तुझं काय आणलं होतं सण, काय घेऊन जाणार आहेस? कुणी नेलंय का टोपलं भर माती तरी इथली? कोणीच काही नेऊ शकत नाही, काही घेऊन आला नाहीस. जसा आला होतास तसंच पाठवतात लोक तुला. सिकंदरला झाला होता अहंकार, जग जिंकलंय मी. शेवटी कळलंय का साधूची भेट झाली. तेव्हा तो साधू म्हणाला, अरे तू कैसा शहनशाह है, मेरी तरफ देख मैं हूं शहनशाह. त्याला म्हणाला होता साधू. साधून चांगली जिरवली त्याची. कुणाची? सिकंदराची. जगाची संपत्ती आणि जगातलं सगळ्यात मोठं सैन्य ज्याच्याकडे होतं तो सिकंदर. एवढा अहंकारानं मातला. आणि त्या सिकंदरानं त्या साधूची ज्या दिवशी भेट झाली, साधूला म्हणाला, बाजूला सरक, मी कोण आहे माहित नाही तुला? मी शहनशाह आहे. तो साधू म्हणाला, तू शहनशाह आहेस, मी महाशहनशाह आहे. का? साधूला प्रश्न विचारला आणि त्या साधूनं उत्तर दिलं गोड. साधूनं गोड उत्तर दिलं. कुठपर्यंत जातोयस? नाही, थोडंसं जिंकायचं राहिलंय. जगाचं फक्त उत्तर ध्रुव राहिलंय. साधू मला रस्ता दे, उत्तर ध्रुव जिंकायचं राहिलंय. अरे झालंय वय तुझं. कुठपर्यंत तू हे जग जिंकत फिरणार आहेस? त्याचा शेवट कधी होणार नाही. काय करणार आहेस नंतर? लक्ष द्या. जग जिंकल्यानंतर काय करणार आहेस तू? त्यानं सांगितलं, मग मस्त आराम करणार आहे. सिकंदर, म्हणूनच म्हणालो, तू हे जग जिंकशील की नाही माहित नाही, नंतर आराम करशील काय माहित. पण मी रात्रंदिवस आराम आणि आरामच करतोय. बघ माझ्याकडे.
मला कशाची आवश्यकता नाही या जगातल्या, कशाची आवश्यकता नाही. मी आत्ता तुझ्यापेक्षा महाशयंश आहे. कसलं दुःख नाही, कसली चिंता नाही, रात्रंदिवस तुला झोप नाही. काय करतोयस? किती कमावणार आहेस? तिथून मागे फिरला होता सिकंदर आणि मरण्याच्या वेळेला सैनिकांना सांगून गेला सिकंदर, डाव्या बाजूला माझं सगळं लाखो हजारो घोडदळ पायदळ सगळं सैन्य ठेवा आणि उजव्या बाजूला मी कमावलेली जगात लुटलेली संपत्ती ठेवा. माझे हात आशे सोडा, आशे बांधू नका, आशे सोडा. जहापणा ऐसा क्यों? त्यानं सांगितलं होतं, पाहू द्या या जगाला की सिकंदरनं अख्खं विश्व जिंकलं, जग जिंकलं. जगातलं सगळं सैन्य त्याच्याकडे आहे, सगळा पैसा त्याच्याकडे आहे, धन त्याच्याकडे आहे, सत्ता स्त्रिया सगळं सगळं काही त्याच्याकडे असून सुद्धा सिकंदर आज चाललाय आणि जाताना दोन्ही हात मोकळे आहेत, रिकाम्या हातानं चाललाय. धनवीरा विदे कोटी संगे दये रे रंगोटी, संगे दये रे रंगोटी, संगे दये रे रंगोटी. धनवीरा विदे कोटी संगे दये रे रंगोटी, संगे दये रे रंगोटी. धनवीरा विदे कोटी संगे दये रे रंगोटी, संगे वारा न लगू राजसा. कुठला अहंकार? मी माझ्यासारखं मृदंग कोणी वाजवत नाही, माझ्यासारखं कीर्तन कोणी करू शकत नाही, माझ्यासारखं गायन कोणी करू शकत नाही, माझ्यासारखी सिस्टीम कोणी लावू शकत नाही. धनाचा अहंकार, पैशाचा गर्व, पैशाचा अहंकार, संपत्तीचा अहंकार, सत्तेचा अहंकार, हो भल्या भल्यांचं वाटोळं झालंय. धनमान नाठवीसी देवा, धनमान नाठवीसी देवा. मन पळे साठवीसी देवा, धनमान पळे साठवीसी देवा. हो प्रतुकारी तेव्हा कोण आहे, प्रतुकारी तेव्हा कोण आहे. ओ प्रसुकाळी तेव्हा कोण आहे, ओ प्रसुकाळी तेव्हा कोण हो प्रतुकारी तेव्हा कोण आहे, प्रतुकारी तेव्हा कोण आहे. ओ प्रसुकाळी तेव्हा कोण आहे, प्रसुकाळी तेव्हा कोण आहे. प्रतुकारी तेव्हा कोण आहे, प्रतुकारी तेव्हा कोण आहे. यमाचे यमदंड बैठकीत माता, यमाचे यमदंड बैठकीत माता. यमाचे यमदंड बैठकीत माता, यमाचे यमदंड बैठकीत. ओ यमाचे यमदंड बैठकीला माता, यमाचे यमदंड बैठकीला माता, यमाचे यमदंड बैठकीला माता, यमाचे यमदंड बैठकीला माता. अहंकार करायचाच नाही. म्हणून नामदेवराय म्हणतात की माझ्या या कुळाला, माझ्या या हरिभक्तांच्या कुळाला, हरीच्या दासाच्या कुळाला अहंकाराचा वारा नलवू राजसा. माझ्या विष्णुदासा भाविकांसी, या भाविक कुळाला ज्यांच्याकडून तुझ्या नामाचं चिंतन असं होत राहील,
त्यांच्या कुठल्याही कार्यामध्ये तुझं नाम ते विसरणार नाहीत ते हरिभक्त. आणि त्यांच्या कुळाला अहंकार होऊ देऊ नको. अहंकार आला की सर्व काही मातीत मिसळतं. अहंकार होऊ देऊ नको. ना धनाचा, ना ज्ञानाचा, ना रूपाचा, सौंदर्याचा, ना सत्तेचा, कुठलाच अहंकार नको. तुका म्हणे हे लोकीच्या व्यवहारी नये डोळे धुरे भरून राहू. त्यांच्या डोळ्यात असला धूर कधी जाऊ देऊ नको देवा. आणि मग नामदेवराय म्हणतात, देव म्हणतात, नामदेवा आणखी काही राहिले का मागायचं? नामदेवराय म्हणतात, काही नाही देवा, काय मागायचे? ह्या दोन गोष्टी जर बाजूला निघाल्या त्या कुळातून तर मग आता त्यांचं कल्याण आणि कल्याणच कर. नामा म्हणे तया असावे कल्याण. त्यांची भिवंडी कधी होऊ देऊ नको, कल्याणच कर. नामा म्हणे तया असावे कल्याण. ज्या मुखी निधान पांडुरंग. सतत त्यांच्या घरात आणि त्यांच्या मुखामध्ये, प्रत्येकाच्या मुखामध्ये देवा तुझं नाव आहे. अशा माझ्या या हरिभक्तांचं तू कल्याण आणि कल्याणच कर. कल्पनेची बाधा न हो कोणी काळी. ही संत मंडळी सुखी असो विठ्ठला विठ्ठला. मला वाटतंय वारकरीच या भागाला एका गोड महात्म्याकडून फार मोठं कृपाछत्र मिळालं. प्रातस्मरणीय हरिभक्त परायण नथुरामजी महाराज, बरोबर ना? तेच म्हणलं मी, नथुसिंग महाराज असं म्हणलं. बाबा, बरं ठीक आहे, कारण मला काही परिचय नाही, पहिल्यांदाच आलोय तुमच्या गावाला, सांभाळून घ्या. नथुसिंग बाबा, पुढे टेंबे, असं असं. आणि आपले श्रीकृष्ण महाराज, कृष्ण महाराज जायखेडकर, वा, कृष्णा माऊली, या महात्म्यांनी या भागामध्ये परमार्थ उभा केला आणि चालवतायत. त्यांच्या चरणावर कोटी कोटी प्रणाम. या गावातील सर्व माझ्या या माता भगिनी, छोट्या मोठ्या सर्व, महाराष्ट्राच्या मुख्यमंत्र्यानंच तुम्हाला बहिणीचा दर्जा दिलाय आणि तीही लाडक्या बहिणीचा दर्जा दिलाय. नावावर काही पडले का खात्यावर? का अजून टुकूमुकू बघायलाच त्या खात्या वाट बघायलाच मेसेजची? देवा, परवा दिवशी बँकेत गेलतो, माझ्या मुलीचा नंबर लागला MBBS ला आणि ते मला DD काढायचा होता, DD. SBI बँकेत गेलो, SBI बँकेत धोतर सुद्धा फाटलं, पळून आलो घरी. तुम्ही म्हणाल कशानं? कशानं? लाडक्या बहिणीनं तुडविलं. मध्येच सगळ्या लाडक्या बहिणीच त्या बँकेत, दुसरं कोणाला प्रवेशच नाही. घरी आलो, कसं तरी कीर्तनाला निघालो, गाडी बंद पडली, बॅटरीच खराब झाली गाडीची. एसटीनं जायला निघालो, एसटीत कोणतीच बहीण चढू दिना. एसटी अर्ध्या तिकिटात फ्री, आणि लाडक्या बहिणीला आता रोज खर्चायला पैसे. अजून 10 वर्षानंतर हे इकडं बसलेले सगळे पुरुष तुमचे गुलाम नाही झाले तर मला विचारा. 2040ला स्वतंत्र भारतामध्ये स्वतंत्र स्त्रियांचं राज्य येणार. टाळ्या नाही वाजवल्या तुम्ही. तुम्ही कशाला वाजवायला? तुम्ही कशाला? म्हणजे हे आताच गुलाम व्हायला तयार आहेत. हा, नाहीतरी बायकोचे गुलाम आता 90% लोक आहेतच, बाहेर नाही, घरात सध्या तरी. आता ती ओपन होईल, मीडियाच्या पुढे जाईल गोष्ट नंतर. असो, धन्य माता पिता तयाची. सांभाळीत जा नवऱ्याला. कीर्तनाला आलात ना,
आज जेवढ्या कीर्तनाला इथं आला, जेवढ्या माझ्या बहिणी, सकाळी उठलं की तुमच्या मिस्टरांच्या पाया पडल्याशिवाय जेवण करू नका, नाहीतर मी इथूनच शाप दिल्याशिवाय राहणार नाही. आधी पती परमेश्वराची सेवा, मग कीर्तन भजन. नाहीतर निघाल्या महादेवाच्या पिंडीवर एवढ्या बेलाचे पानं व्हायला अशी 1-1 तास ओम नमः शिवाय, ओम नमः शिवाय, आणि तिथं घरी नवरा उपाशी मरालाय. महादेव तिथं राहतच नाही, ते तिकडं कैलासाला जाते. आधी पतीची सेवा, सासू सासऱ्यांची सेवा, आणि तुम्ही अगोदर मायबापांची सेवा, मग मिळेल तुम्हाला मेवा. बाबांनो, एवढी गोष्ट लक्षात ठेवा. पवित्र अशा कुळामध्ये, तसं तर दादा हा देशच पवित्र आहे. अत्रापि भारतम श्रेष्ठम जम्बूद्वीपे महामुनी ततोन्य भोगभूमया. अरे सगळ्या बाकीच्या सगळे देश या भोगभूमी आहेत, भोग भोगणाऱ्या, पण भारत कर्मभूमी आहे. कर्मभूमी. कुणीतरी इंग्लंडमध्ये विचारलं होतं, इथून शिकून चांगलं शिकून गेलेल्या एका विद्यार्थ्याला विचारलं होतं, आमच्या आनंद महाराजांसारख्या एका विद्यार्थ्याला विचारलं होतं. मोठ्या कॉलेजमध्ये तो शिकत होता, न्यायाधीश होण्यासाठी गेला होता, बॅरिस्टर होण्यासाठी. त्याला विचारलं, क्या है तुम्हारे भारत में, जब देखो भजन करते हो, जब देखो सुबह से शाम तक भजन करते बैठते हो, देखो हमारे देश को. अरे आमच्या देशानं जगावर राज्य केलं, जग जिंकलं, आमच्या देशानं एवढे शोध लावले, काय त्या भारत देशामध्ये, काय तुझ्या देशात. तरुण हुशार होता, त्यानं उत्तर दिलं, तुम्ही जग जिंकला असेल, तुम्ही देश जिंकले असतील, तुम्ही अनेक शोध लावले असतील, पण जेव्हा तुम्हाला हे सगळं करून तुम्ही ज्या गोष्टीसाठी ज्याची अपेक्षा करत आहात, ज्या गोष्टीसाठी तुम्हाला भीक मागावी लागेल, ती गोष्ट माझ्या देशाजवळ आहे. फक्त ती गोष्ट देणारा माझा हिंदुस्तान आहे, माझा भारत देश आहे. त्या पोराचं उत्तर आहे हे मी मनानं कशाला सांगू, ती स्टोरी सुद्धा एका पिक्चर मध्ये घेतली आहे. तो म्हणतो त्या इंग्रजांना, जीते हो किसी ने देश तो क्या, हमने तो दिलों को जीता है, जहाँ राम अभी तक है नर में, नारी में अभी तक सीता है. कितने पावन हैं लोग यहाँ, कितने पावन हैं लोग यहाँ, मैं नित नित शीश झुकाता हूँ. भारत का रहने वाला हूँ, भारत की बात सुनाता हूँ, भारत का रहने वाला हूँ, भारत की बात सुनाता हूँ. है जहाँ की रीत सदा, है प्रीत जहाँ की रीत सदा, मैं गीत वहाँ के गाता हूँ. भारत का रहने वाला हूँ, भारत के गीत सुनाता हूँ, भारत का रहने वाला हूँ, भारत की बात सुनाता हूँ. वाह. है प्रीत. काय आहे देशाकडे, काय आहे भारताकडे, जगात कोणाकडे नाही, ते भारत देशाकडे आहे. काय काय दिलंय या देशानं जगाला, या देशानं जगाला निखळ आणि निवळ प्रेम दिलंय. भारता इतकं प्रेम कोणाकडेच नाही दादा. ह्या देशात जे प्रेम आहे बघा, इथल्या माता माऊल्या, जिचा असतो डोक्यावरून नेहमी पदर, नाही आता जरा जरा खाली आलाय पदर, प्रगती झाली. डोईचा पदर आला खांद्यावरी, आणि भरल्या बाजारी जाई. पहिलं बायका बाजारात जात नव्हत्या पदर घेऊन, आता बाजारात चालल्यात. प्रगती झाली म्हणून पदर जरा खाली आला, नाही तर जिचा असतो डोक्यावरून नेहमी पदर, सासू सासऱ्यांचा जिला असतो आदर, संत महंतांची जी करते कदर, तिलाच म्हणतात इंडियन मदर.
विठाला विठाला विठ्ठल विठाला विठाला विठाला. अभंगाचा सरळ भाव आपल्या समोर ठेवलाय. उरलेल्या काही वेळेमध्ये अभंगाचं गोड चिंतन सरळ भावार्थ अर्धा तास आपल्या समोर ठेवलाय. चिंतन करणारे, अभिष्ट चिंतन करणारे, या अभंगातून ज्यांनी चिंतन केलंय ते आहेत संत. मी आहे पंत. मी तेवढ्या मोठ्या उंचीचा नाही, मी तेवढा मोठा अधिकारी नाही, पण अभिष्ट चिंतन करणारे आहेत श्री संत नामदेवराय. नामदेवरायांनी जसं चिंतन करायला सांगितलं तशा पद्धतीनं आपल्या समोर नामदेवरायांचे विचार ठेवणार आहे. महाराज, ही नामदेवरायाची प्रार्थना आहे, ही नामदेवरायाची मागणी पर प्रार्थना आहे. नामदेवराय देवाकडे प्रार्थना करतायत. प्रार्थनेचे 4 प्रकार शास्त्रामध्ये असतात. इको कमी थोडा. प्रार्थनेचे 4 प्रकार आहेत. माझ्या माता भगिनींनो, माझ्या प्रिय बांधवांनो, 4 प्रकार आहेत. प्राकुष्ट अर्तना इति नाम प्रार्थना. शास्त्र सांगतं 4 प्रकाराने 4 प्रकारची प्रार्थना केली जाते. प्राकुष्ट अर्तना प्रार्थना. एक, अगदी श्रेष्ठ इच्छा, तिला म्हणतात प्रार्थना. प्राकुष्ठानाम आर्तना इति प्रार्थना. 2, चांगल्याच्या चांगल्यासाठी केली जाणारी श्रेष्ठ याचना, तिचं नाव प्रार्थना. प्राकुष्ठानाम आर्तना इति नाम प्रार्थना. श्रेष्ठाने केलेली श्रेष्ठ इच्छा म्हणजे प्रार्थना. आणि प्राकुष्टात आर्तना इति नाम प्रार्थना. श्रेष्ठांकडे केलेली याचना म्हणजे श्रेष्ठ असलेली इच्छा, श्रेष्ठांनी केलेली इच्छा, श्रेष्ठांसाठी केलेली इच्छा आणि श्रेष्ठांकडे केलेली इच्छा. श्रेष्ठांनी श्रेष्ठ प्रकारची श्रेष्ठांकडे केलेली श्रेष्ठांसाठीची इच्छा नाम प्रार्थना. आणि नामदेवराय श्रेष्ठ प्रार्थना करतात. कोणाकडे करतात? जगातल्या श्रेष्ठाकडे करतात, पांडुरंग परमात्म्याकडे. करणारे कोण आहेत? प्रार्थना करणारे आहेत नामदेवराय. श्रेष्ठ आहेत, ते संत आहेत. प्रार्थना काय आहे? श्रेष्ठ आहे. प्रार्थना सुद्धा या अभंगातली श्रेष्ठ आहे. कोणासाठी केली? हरीच्या दासासाठी केली. श्रेष्ठ आहे. सांगू, प्रार्थना कोणासाठीही करू नये, कोणाकडेही करू नये, कोणीही करू नये. तिला अर्थ असावा. प्रार्थना श्रेष्ठ असावी. प्रार्थना श्रेष्ठ माणसाने करावी. प्रार्थना श्रेष्ठींकडे करावी आणि प्रार्थना श्रेष्ठींसाठी करावी. तिला म्हणतात योग्य प्रार्थना, योग्य याचना. आता बघा, प्रार्थनेचा विषय श्रेष्ठ आहे. हा अभंग आजचा. प्रार्थना करणारा श्रेष्ठ आहे. ज्याच्याकडे प्रार्थना करतोय तो श्रेष्ठ आहे. आणि ज्याच्यासाठी प्रार्थना करतायत नामदेवराय तोही श्रेष्ठ आहे. माणसाच्या जीवनामध्ये 3 गोष्टीला फार महत्व आहे. दादा, पोरांनो, लेकरांनो, 3 गोष्टीला फार महत्व आहे. एक, या जीवनामध्ये काही माणसं कधीच भेटू नयेत. काही माणसं कधीतरी भेटावेत. 2, श्रीनाथ बाबा. आणि काही माणसं तुटूच नयेत, नित्य भेटावेत. लक्ष द्या. काही माणसं कधीच भेटू नयेत. काय असतं की बघा, एखादा माणूस, एखादी स्त्री पुढून आली, समोरून रस्त्यानं बी दिसली तरी आपलं पित्त वाढतंय.
एखाद्याचं तोंड पाहिलं की उगच पित्त वाढतंय. आता माझं तोंड बघून काही जणांचं पित्त वाढायला उगच होतंय तसं. परवा दिवशीच्या त्या उदगीरला, परवा दिवशी कीर्तनात एक समाज असा भरलेला, जागाच पुरत नव्हती. इथपर्यंत माता भगिनी, इथपर्यंत पायापर्यंत सगळे हे पुरुष मंडळ. आणि एक आली पाठीमागून स्त्री आली, पुढे येऊन इथं बसली. आणि मी बोलायला लागलो की अशी करायची. मी म्हणलं हाय का आता हे उडग खळीन बस पाटकुळी. हो, घेणं ना देणं कंदील लावून येणं. फुकटची कळण शेंडी वळवळ काही म्हणावं तर. तिला म्हणलंच मी, इकडं चालू केली ह्यानी. म्हणलं तिला, म्हणलं ताई ताई तुम्ही आल्यापासून माझ्यावर असे दात खातात कर 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 का? काय झालं ताई, माझं काही चुकलं का? ती म्हणली नाही रे, तुझं काही चुकलं नाही. घरी सासूचा जाच, घरी त्या सासूचं तोंड बघावं वाटत नव्हतं म्हणून इथं आले. तिच्यासारखंच तुझं तोंड दिसाले म्हणली. आता मी काय करू? विठाला विठाला विठाला